लाडकी बहीण योजना 27 सप्टेंबरची अपडेट. तर बघा पैसे सोडलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरण करणे सुरू झालेले आहे 25 तारखेपासून. तर बघा काही महिलांना ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये, तर अशा महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेतून 6,000 रुपये मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत. त्या अगोदर सर्वात अगोदरची एक महत्वाची अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा होणार, बहिणींच्या चेहऱ्यावरती हास्य फुलणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार, 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. तर बघा 30 सप्टेंबर पर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्यासकट तिन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा तिसरा हप्ता कधी येणार, आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला बघा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पहिल्यांदा बघा 3 टप्प्यामध्ये हे पैसे येणार आहेत. तर बघा 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा जो 6 दिवसाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये सर्व माता आणि बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. तसेच तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर आता आपण जाणून घेऊया पहिला टप्पा कोणता आहे, दुसरा टप्पा कोणता आहे आणि तिसरा टप्पा कोणता आहे. तर बघा सर्वात पहिला जो टप्पा असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघा पहिला टप्पा जो होता तो आता कंप्लीट झालेला आहे. 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर हा होता पहिला टप्पा. तर या पहिल्या टप्प्यामध्ये लाखो माता बहिणींना पैसे जमा झालेले आहेत आणि अशा सुद्धा अजून भरपूर माता बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत या योजनेमधून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये. तर त्यांना आता कधी पैसे मिळतील त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण दुसऱ्या टप्प्याविषयी चर्चा करूया. तर दुसरा टप्पा जो आहे तो 27 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे. म्हणजे आज आणि उद्या दुसरा टप्पा सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लाखो माता बहिणींना पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो टप्पा असणार आहे तो तिसरा टप्पा असणार आहे. तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिला उरलेल्या आहेत किंवा त्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये अशा सर्व माता बहिणींना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे. हा टप्पा सर्वात मोठा टप्पा असणार आहे आणि या टप्प्यामध्ये सर्वाधिक पैसे ट्रान्झॅक्शन होणार आहे. तर तो टप्पा आहे 29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. तर 29 सप्टेंबरला तुम्ही असं सुद्धा समजू शकता की पाऊस पडणार आहे पैशाचा, असं सुद्धा समजू शकता. कारण की या दिवशी जवळपास तर बघा रायगड येथे एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यानच पैसे वाटप सुरू होणार आहे. ठीक आहे, अशी माहिती मिळालेली आहे. तर बघा लाखो बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यामध्ये जमा होतील. त्यामुळे ज्या माता बहिणींना 25 तारखेला 26 तारखेला किंवा आज 27 तारखेला जरी पैसे मिळाले नसतील तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. फक्त तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म अप्रूव्ड असणे गरजेचे आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते डीबीटी लिंक असणे म्हणजे बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे. या 2 अटी फक्त आहेत. ठीक आहे. तर बघा ज्यांना 25 तारखेला 26 तारखेला किंवा आज तिसरा हप्ता जमा झालेला आहे अशा सर्व माता बहिणींचं अभिनंदन. आणि ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये किंवा पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक सूचना आहे की ते सर्वांनी संयम ठेवायचा आहे. 30 सप्टेंबर पर्यंत सर्वांना पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता बघा महत्वाचा मुद्दा की बाबा 6,000 रुपये कोणत्या माता बहिणींना मिळणार आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये अशा महिलांना डायरेक्टली 6,000 रुपये भेटणार आहेत. ते कसे भेटणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा या ठिकाणी सर्वात पहिला मुद्दा समजून घ्या. आता सध्या लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू आहे. तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने 2 टप्प्यामध्ये योजनेचा पैसा वितरित केलेला आहे. तर बघा 14 ऑगस्टला एक पहिला टप्पा वितरित झाला होता. त्यानंतर 29 ऑगस्टला दुसरा टप्पा वितरित झालेला होता. त्यामध्ये सुद्धा लाखो माता बहिणींना 3,000 रुपये भेटलेले होते. आता त्यावेळेस ज्या माता बहिणींना 3,000 रुपये भेटलेले होते तर त्यांना यावेळेस फक्त 1500 रुपये भेटणार आहेत चालू महिन्याचे. आणि आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा पैसे येणार का असे सुद्धा भरपूर जण कमेंटमध्ये विचारत होते. तर बघा ऑक्टोबरचा जो महिना आहे तो चौथा हप्ता असणार आहे आणि चौथ्या हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत आणि ते 100% मिळणार आहेत. ठीक आहे. तर तो हप्ता कधी येईल त्याच्याविषयी आता अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही, पण तो अपडेट आली की चौथ्या हप्त्याविषयी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.
कारण की अशाच ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचप्रमाणे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत, परंतु बघा, अनेक महिला या योजनेचा तिसरा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाहीये. अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आणि सरकार तिसऱ्या हप्त्यात किती पैसे जमा करणार आहे, त्याचप्रमाणे 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत त्याच्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे की ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये अशा माता बहिणींना डायरेक्टली 6,000 रुपये मिळणार आहेत. तर ते कसे मिळणार, कधी मिळणार, संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत. ज्या महिलांना या योजनेचा आतापर्यंत 1 रुपया मिळाला होता, अशा महिलांना 1 रुपया सुद्धा मिळाला होता अशा महिलांना 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा झाले होते अशा महिलांना 1,500 रुपये जमा झालेले आहेत. आणि भरपूर जणांना जमा सुद्धा झालेले नाहीत, तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत सर्वांना पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. सर्वाधिक जास्त चान्सेस आहेत की 29 सप्टेंबरला जे उरलेले सर्वजण आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. 29 सप्टेंबर अतिशय महत्वपूर्ण दिवस असणार आहे. सर्व माता बहिणींसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा कॉमन प्रश्न होता की बाबा, आमचा अर्ज तर मंजूर झालेला आहे तरी पण पैसे का नाही मिळाले. आता बघा, भरपूर गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये असे 4 ते 5 महिला आहेत की ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये. तर त्या सर्वांसाठी सूचना आहे की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे. तर बघा, अर्ज मंजूर असून पैसे का नाही मिळाले ते बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 25 तारखेपासून सरकारकडून जमा केला जात आहे, परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असून सुद्धा तिसऱ्या हप्त्यात पैसे मिळाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अशा महिलांना 30 तारखेपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता अशा महिलांनी आपले बँक आधार लिंक करून घ्यावे. आता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे आणि काही कारणास्तव त्यांचा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द झाला होता आणि त्यांनी त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे, परंतु तो अर्ज आतापर्यंत मंजूर झालेला नाही, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना 4 महिन्याचे 6,000 रुपये एकसाथ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. म्हणजे आता हे 4,000 रुपये कोणते आहेत ते बघा. तर बघा, जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये, सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये, असे 4चे 1,500 मिळून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली 6,000 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे. आणि ज्या माता बहिणींना आतापर्यंत तिसरा हप्ता मिळाला नाहीये त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.